तुमची अंकिता आत्या 2 दिवसांनी येणार आहे. आत्ताच माझं आणि तिचं बोलणं फोनवर झालं. विद्याताई आपल्या नातवंडांना दीप्ती आणि सोहनला सांगत होत्या. तेव्हा सोहन म्हणाला, अरे वा, म्हणजे ऋत्विक आणि नित्या पण येणार. आम्ही सगळे खूप खेळणार, पोहायला जाणार. एवढ्यात दीप्ती म्हणाली, अंकिता आत्या आल्यानंतर आपल्याला तिच्या हातचं जेवणही खायला मिळणार. अंकिता आत्याला तर खूप खूप छान डिश बनवायला येतात. विद्याताई पण आपल्या नातवंडांचे बोलणं खूप आनंदाने ऐकत होत्या. अंकिता 2 वर्षानंतर येत होती. गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ती आणि मुकुंद चारधाम यात्रेला गेले होते. त्यामुळे अंकिता आणि तिची मुलं सुट्टीला येऊ शकले नव्हते. विद्याताई आणि त्यांचा नवरा सुहासराव आपल्या मुलीची आणि नातवंडांची आतुरतेने वाट पाहत होते. 2 दिवसानंतर अंकिता आपल्या 2 मुलांबरोबर माहेरी आली. दादा मंदार आणि वहिनी निशाने खूप चांगल्या प्रकारे तिचं स्वागत केलं. संध्याकाळ होताच दीप्ती आणि सोहन म्हणाली, आत्या, तू तर खूप चांगलं जेवण बनवतेस. आम्हाला तुझ्या हातचा पिझ्झा खायचं मन होत आहे. तेवढ्यात विद्याताई म्हणाल्या, मुलांनो, आत्ता तर आत्ताच आली आहे ना, आज तर थांबा, उद्या आत्या सर्वांसाठी पिझ्झा आणि पास्ता बनवेल. तेव्हा अंकिता म्हणाली, आई, तू माझ्याबरोबर बाजारात चल, आपण थोडंसं सामान घेऊन येऊया. मुलांना आजच पिझ्झा खायचं मन आहे तर आजच पिझ्झा बनवणार. एवढं बोलून अंकिता आपल्या आईला घेऊन मार्केटमध्ये गेली. अंकिता पिझ्झा बनवण्यासाठी मैदा, हिरव्या भाज्या, पिझ्झा सॉस सगळं घेऊन आली आणि किचनमध्ये पिझ्झा बनवण्याची तयारी करू लागली. पाठून निशावहिनी येते आणि भाज्या कापायला अंकिताची मदत करू लागते. अंकिता पिझ्झा बनवून गरमागरम सर्वांना देते. सगळेजण पिझ्झा खाऊन म्हणाले, आज तर खूप मज्जा आली. मंदार, अंकिताचे बाबा सगळ्यांनी अंकिताचं कौतुक केलं, पण निशाच्या तोंडातून कौतुकाचा एक शब्द सुद्धा निघाला नाही. अंकिताला तिच्या वहिनीची सवय माहीत होती. तिला माहीत होतं की वहिनी तर सगळं चवीने खाते, पण कधी कौतुक करणार नाही. आणि तसंही जेवण बनवायला निशाने बरोबर मदत केली होती. निशाने किचनमध्ये येऊन फक्त भाज्या कट केल्या होत्या. अंकिताला माहीत होतं ती माहेरी आली की निशा वहिनी अजूनच बिनधास्त होतात आणि स्वयंपाकाची सगळी जबाबदारी अंकितावरती येते. पण अंकिता कधीच काही बोलत नव्हती, कारण ती तर फक्त तिच्या आईबाबांसाठी माहेरी येत होती. असं नव्हतं की तिने आपल्या वहिनीला कधी आपलं समजलं नाही. खरं तर अंकिताने प्रत्येक क्षणी आपल्या वहिनीला बहीण बनवण्याचा प्रयत्न केला होता, पण निशाने कधीच अंकिताला ते प्रेम आणि स्नेह दिला नाही. अंकिता माहेरी आली की 1-2 दिवस निशा तिला मान देत असे आणि मग परत असंच वागत असे की अंकिता तिची नणंद नाही तर तिची जाऊबाई आहे, त्यामुळे तिला घरचं सगळं काम करावं लागेल. निशाने कधीच अंकिताला नणंद असल्याचा मान दिला नाही आणि अंकिता पण कधीच बोलून दाखवत नव्हती. तिला तर फक्त घरामध्ये शांतीच हवी होती. तिला छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद करायचा नव्हता. अंकिता जेव्हा पण माहेरी येत होती तेव्हा ती स्वतः मार्केटमध्ये जात असे आणि घरासाठी भाज्या, फळं घेऊन येत असे. पैसे पण ती स्वतः खर्च करत होती. अंकिताचे आईवडील नेहमी तिला माहेरून खर्च करू नकोस म्हणून सांगत होते. तेव्हा अंकिता म्हणत असे, तुम्ही मला पैसे का खर्च करू देत नाही? तुम्ही सगळे माझेच आहात, तुम्ही परके नाही. आपलं रक्ताचं नातं आहे. ही गोष्ट वेगळी होती की कधीच तिला दादा आणि वहिनी तिला माहेरी खर्च करू नको म्हणत नव्हती. तिचा दादा आणि वहिनी कधीच तिला म्हणत नव्हते की अंकिता, सामानाचे किती पैसे झाले? सगळं सामान तर त्यांच्याच घरासाठी येत होतं. आता रोज अंकिता मार्केटमध्ये जात होती आणि घरातलं सगळं सामान घेऊन येत होती. अंकिताला तिच्या सासरी सकाळी लवकर उठण्याची सवय होती, त्यामुळे तिला माहेरी जास्त वेळ झोप लागत नव्हती. ती माहेरी पण सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवत होती आणि जेवणाची थोडीफार तयारी करून ठेवत होती. विद्याताई पण मुलीबरोबर मिळून काम करत होत्या, कारण त्यांना माहीत होतं त्यांची सून निशा 8 वाजल्याशिवाय उठणार नाही. निशा जेव्हा पण उठत असे
तेव्हा तिचा चहा नाश्ता घेऊन तिच्या रूममध्ये जात होती. सुरुवातीला 2-3 दिवस तिने तिची नणंद अंकिताबरोबर देखावा म्हणून बोलत होती, पण आता ती परत नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त वेळ तिच्या रूममध्येच राहत होती. अंकिताच्या दोन्ही मुलांना आज आईस्क्रीम खायचं मन करत होतं. ते म्हणाले, आई, इथं येऊन 10 दिवस झाले, एकदा पण आईस्क्रीम खाल्लं नाही, प्लीज आईस्क्रीम खायला दे. तिथेच बसलेला अंकिताचा भाऊ मंदार म्हणाला, मुलांनो, आजकाल ऑनलाईन ऑर्डर केली जाऊ शकते. मम्मीला आईस्क्रीम ऑनलाईन ऑर्डर करायला सांगा. त्याचं काय आहे, मी ऑर्डर केलं असतं, पण माझ्या मोबाईलमधलं इंटरनेट संपलं आहे. तेव्हा अंकिता म्हणाली, काही हरकत नाही दादा, मी सर्वांसाठी आईस्क्रीम ऑर्डर करते. अंकिताने सर्वांसाठी आईस्क्रीम ऑर्डर केलं आणि विचार करू लागली, मंदार लग्न अगोदर असा नव्हता. मुलांसाठी किती करत होता. जेव्हा त्याला मुलं झाली तेव्हापासून आई वडील आणि बहीण सगळ्यांसाठी परका झाला आहे. कदाचित लग्नानंतर रक्ताचं नातं बदलतं. प्रत्येक वेळी नवरा बायको स्वतःचे पैसे खर्च होणार नाही याचाच विचार करत होते. अंकिता सगळं बघत होती आणि तिच्यात ते लक्षातही येत होतं, तरीही ती काही बोलत नव्हती. तिच्या भावाची आर्थिक परिस्थिती पण चांगली होती. त्याला चांगला पगार होता, पण बहीण आणि तिच्या मुलांसाठी पैसे खर्च करण्याची नियत त्या दोन्ही नवरा बायकोंची नव्हती. अंकिता विचार करत होती. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर तिच्या नवऱ्याचा मुकुंदचा फोन आला. तो म्हणाला, अंकिता, मी तुझी आणि मुलांची उद्याची तिकीट करत आहे. तेव्हा अंकिता म्हणाली, ठीक आहे, मी आजच पॅकिंग करायला घेते. विद्याताई आणि सुहासराव आपल्या मुलीला अजून काही दिवस राहण्यासाठी हट्ट करू लागले. तेव्हा अंकिता म्हणाली, तिथे मुकुंदच्या जेवणाचे हाल होत आहे. मेसमध्ये सांगून आली आहे 2 वेळचे जेवण द्यायला, म्हणून एवढे दिवस राहू शकले आणि मुकुंदने पण ॲडजस्ट केलं. पुढच्या वर्षी पुन्हा सुट्टीला येईल असं म्हणून अंकिता पॅकिंग करण्यासाठी निघून जाते. मंदार टीव्ही ऑन करून बसला. तेव्हा टीव्हीवर न्यूज दाखवली जात होती की उद्यापासून सगळीकडे लॉकडाऊन चालू होणार आहे आणि तेही 2 महिन्यांसाठी. त्यामुळे कोणीही कुठे येऊ जाऊ शकत नव्हतं. थोड्याच वेळात पुन्हा मुकुंदचा अंकिताला फोन आला आणि तो म्हणाला, अंकिता, तू जिथे आहेस तिथेच थांब. आता कोणीही कुठे येऊ जाऊ शकत नाही. अंकिता म्हणाली, तुम्ही कसं मॅनेज करणार आणि तुमच्या जेवणाचं काय? लॉकडाऊनमुळे तुम्हाला डब्बा पण भेटणार नाही. तेव्हा मुकुंद म्हणाला, आता ऑफिस पण बंद होणार आहे, घरूनच काम करावं लागणार. मी दिवसभर घरीच असणार आहे, त्यामुळे काहीतरी बनवून ॲडजस्ट करीन. तू फक्त स्वतःची आणि मुलांची काळजी घे. निशाला जसं माहीत होतं की अंकिता आता 2 महिने माहेरीच राहणार आहे, तेव्हा निशाने सर्वांशीच बोलणं बंद केलं. ती रात्री तिच्या नवऱ्याला मंदारला म्हणाली, जेव्हापासून तुमची बहीण आली आहे तेव्हापासून आपण कुठे फिरायलाही जाऊ शकलो नाही. किती ठरवलं होतं, तुमची बहीण रवाना झाली की आपण दोघं आणि आपली मुलं कुठेतरी हिल स्टेशनवर जाऊ. आणि तुम्ही पण म्हणाला होतात अंकिताला तिच्या सासरी जाऊ दे, नाहीतर तिचा आणि तिच्या मुलांना पण फिरायला घेऊन जावं लागेल आणि आपला खर्चही वाढेल. मंदार म्हणाला, तू जरा समजून घेत जा, तुला फिरायला जायचं आहे. उद्यापासून तर लॉकडाऊन आहे. याचा अर्थ कामवाली बाई पण येणार नाही. तुझं काम तर सोपं झालं. अंकिता ताई तर बिचारी गाय आहे. तुझ्या कामवाल्या बाईचं सगळं काम तीच करेल. हे ऐकून निशा खूप खुश होऊन म्हणाली, मी तर असा विचारच केला नव्हता. आता दुसऱ्या दिवसापासून निशा अजूनच बिनधास्त झाली. ती बिनधास्त होऊन झोपू लागली, म्हणजे सगळं काम ती उठण्या अगोदरच होईल. अंकिता आणि तिची आई सकाळी लवकर उठून घरातल्या कामाला सुरुवात करत होत्या. आता तर झाडू, फरशी आणि भांडी पण करावी लागत होती, कारण कामवाली बाई येत नव्हती. निशाची मुलं पण सकाळी लवकर उठत होती. त्यांचा चहा नाश्ता सर्व अंकिताच करत होती. घरामधलं कोणतं सामान संपलं आहे आणि काय शिल्लक राहिलं आहे हे सगळं अंकिताला माहीत होऊ लागलं होतं. लॉकडाऊनमध्ये ती बाहेरचं जाऊन खाण्यापिण्याचं सामान घेऊन येत होती. मंदार आणि निशा फक्त खाण्यापिण्याशी मतलब ठेवत होते. ते दोघेच आणून बुजून अंकिताला विचारत सुद्धा नव्हते की घरातलं कोणतं सामान संपलं आहे आणि काय आणावं लागेल, कारण त्यांच्यासाठी तर अंकिता बिनपगारी कामवाली बाई होती, जे घरातलं सगळं काम करत होती आणि त्याचबरोबर स्वतःचे पैसे सुद्धा खर्च करत होती.
निशा सगळा दिवस तिच्या रूममध्ये पडून तिच्या माहेरी मैत्रिणींशी फोनवर बोलत असे. एके दिवशी जेव्हा अंकिता निशाच्या रूममध्ये जवळून जात होती तेव्हा तिच्या कानांवर निशाचे काही शब्द पडले. बघा ना आत्या, अंकिता ताई लॉकडाऊन लागल्यापासून आमच्या इथे अडकल्या आहेत. त्या आल्यापासून आमचा किती खर्च वाढला आहे हे फक्त आम्हालाच माहिती आहे. सगळा दिवस मी घरातलं काम करत राहते. माझं काम वाढलं तरी काही हरकत नाही, पण खर्च वाढला आहे त्याचं तर दुःख तर कोणालाही होणार. तुम्हाला तर माहीत आहे आता लॉकडाऊनमध्ये घरातूनच मंदार काम करतात. आता कोण आणि किती कमवतं हे बिचाऱ्या घरातल्यांना माहीत असेल. आणि वरून नंदेचा खर्च उचलावा लागत आहे. मग तर भार तर पडणारच ना. दुसरीकडून आत्या पण निशा वहिनींना सांत्वना देत होत्या. अंकिताने जेव्हा तिच्या वहिनीचं सगळं बोलणं ऐकलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. अंकिताने चावून ही सगळी हकीकत तिच्या आईला विद्याताईंना सांगितली. तेव्हा विद्याताई म्हणाल्या, बाळा, निशाचे नातेवाईकांमध्ये तुझं नाव खराब करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तुझं नाव खराब होणार नाही, कारण सर्वांना तुझा स्वभाव माहीत आहे. तू जेव्हा मार्केटमधून सामान घेऊन येतेस तेव्हा सोसायटीमधल्या बायका पण बोलत होत्या की तुमची मुलगी तिच्या माहेरच्या लोकांसाठी किती करते. काल जेव्हा तुझ्या काकीचा फोन आला होता त्यावेळी तू किचनमध्ये जेवण बनवत होतीस तेव्हा काकी म्हणाली, आपली अंकिता किती चांगली मुलगी आहे. घरामध्ये वहिनी असून सुद्धा ती स्वतः किचनमध्ये काम करते. आणि सर्वांना निशाचा पण स्वभाव चांगला माहीत आहे की निशा किती ती मोठं बोलत असते आणि काम तर काहीच करत नाही. आत्याने तिच्यासमोर तिची सांत्वना केली असेल, पण आत्याला निशाची नाटकं माहीत आहे. आणि अंकिता, लोक काय बोलतील याचा विचार करू नकोस. या जगातले लोक तुझ्या तोंडावर तुझ्याप्रमाणे आणि माझ्या तोंडावर माझ्याचप्रमाणे बोलतात. तेव्हा अंकिता म्हणाली, आई, मला ही गोष्ट चांगली माहीत आहे. म्हणूनच कधीच दिखावा करण्यासाठी आणि कौतुक करून घेण्यासाठी काम करत नाही आणि नाही हे दाखविण्यासाठी पैसे खर्च करते की माझ्याजवळ भरपूर पैसा आहे. मी तर यासाठी सगळं करते की मी माझ्या दादा वहिनींना आपलं समजते. माझ्या या घराशी रक्ताचं नातं आहे, आपलं पण आहे. वहिनी सकाळी एवढ्या उशिरा उठतात तरी मी त्यांना कधीच काही बोलत नाही. मी न लाजता घरातलं सगळं काम करते तरी त्या मला पाठीमागे वाईट बोलतात. असा मी कधीच विचार केला नव्हता. मी कधी म्हटलं होतं की माझं कौतुक करा, पण जर एखाद्याचं कौतुक करायला येत नसेल तर माघारी त्याला वाईट साईड बोलूही नका. आणि तेही असं बोललं जातं की त्याच्यामध्ये 1% सुद्धा सत्य नसतं. संध्याकाळी मंदार घराचा हिशोब करत होता. त्याला वाटलं त्याच्याशिवाय आणि नित्याशिवाय हॉलमध्ये कोणीच नाही, पण अंकिता गॅलरीत उभी होती. मंदार निशाला म्हणाला, आपली फ्रीजची कामवाली अंकिता ताईमुळे ह्या महिन्यात आपला खर्च खूप कमी झाला. तेव्हा निशा म्हणाली, आता इथं माहेरी अडकल्यावर अजून काय करणार. असं बोलून दोघेही मोठमोठ्याने हसू लागले. अंकिताला मंदारकडून अशी अपेक्षा नव्हती. मंदार आणि निशाचं बोलणं अंकिताच्या मनाला लागलं आणि दुसऱ्या दिवशी अंकिताची तब्येत खराब झाली. त्यामुळे ती सकाळी उठू शकली नाही. थोड्या वेळानंतर तिची मुलं येऊन म्हणाली, आई, खूप जोराची भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. अजून आम्ही काहीच खाल्लं नाही. अंकिता हळूच उठून किचनमध्ये जाते. बघते तर स्वयंपाकघरामध्ये सगळी भांडी रिकामी होती. निशा किचन साफ करत होती. तेव्हा अंकिता म्हणाली, वहिनी, तुम्ही मुलांना अजून काहीच खायला दिलं नाही. निशा ओरडून म्हणाली, मी तुमच्या मुलांची नोकराणी नाही. तुम्ही झोपून राहणार आणि मी ह्या सर्वांना गिळायला घालू. आमच्या चौघांचं जेवण बनवून आम्ही खाल्लं सुद्धा. तुम्ही लोक तुमचं बनवून घ्या. अंकिताने पाहिलं की तिचे आई बाबा आणि तिची मुलं उपाशी बसले आहेत. आज अंकिताला खूप राग आला होता, कारण एखादी व्यक्ती रोज सर्वांसाठी काम करते आणि ती एक दिवस काम करू शकली नाही. जेव्हा तिला गरज होती तेव्हा तिची कोणी मदत केली नाही. याचा अर्थ एवढ्या दिवस मी इथे राहिली त्याचा बदला असा घेणार. वहिनी, मी कधीच असा विचार केला नव्हता. विद्याताईंनी पटकन त्या सर्वांसाठी खिचडी बनवली आणि सर्वांना खायला दिली. विद्याताई म्हणाल्या, अंकिता, बाळा, मला माफ कर. तर मी आज माझ्या नातवंडांना नाश्ताही देऊ शकले नाही, कारण निशाने मला किचनमध्ये येऊ दिलं नाही. तिची मदत करण्यासाठी मी किचनमध्ये गेली तर
मला म्हणाली, तुमची मुलगी जेव्हा उठेल तेव्हा तिला स्वयंपाक बनवायला मदत करा. मला तुमच्या मदतीची गरज नाही. हे सगळं ऐकून अंकिताच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. एवढ्यात अंकिताच्या नंदेचा दीपाचा फोन आला. अंकिताची नणंद तिच्या माहेरापासून काही किलोमीटर अंतरावर राहत होती. दीपाचा नवरा एक मोठा ऑफिसर होता. अंकिता तिला म्हणाली, ताई, तुम्ही मला इथून जाण्यासाठी मदत करू शकता. खूप दिवस झाले मला इथे येऊन. मुकुंद पण तिकडे एकटेच आहे. त्यांच्या खाण्यापिण्याचा हाल होत आहे. तेव्हा दीपा म्हणाली, वहिनी, मी उद्या तुम्हाला घ्यायला येते. निखिल तुम्हाला पास काढून देईल, त्यामुळे तुम्ही पटकन परत जाऊ शकता. दुसऱ्याच दिवशी निखिल आणि दीपा अंकिताच्या माहेरी आले. अंकिताने जाण्यासाठी पॅकिंग करून ठेवली होती. दीपा आणि निखिलसाठी जेवण आणि स्वीट पण बनवून ठेवलं होतं, कारण तिला माहीत होतं तिची वहिनी काही करणार नाही. सर्वांसाठी जेवण केलं. अंकिता जाण्यासाठी गाडीमध्ये बसली तर पाठीमागून मंदार आणि निशा पळत आले आणि म्हणाले, ताई, काही चूक झाली असेल तर माफ करा. आणि दोन्ही मुलांसाठी 500-500 रुपये देऊन म्हणाले, हे आमच्याकडून मुलांना काही कपडे घ्या. अंकिताने त्या बदल्यात 2000ची नोट निशाला दिली आणि माझ्याकडून तुमच्या मुलांना कपडे घ्या. रस्त्यात अंकिता विचार करू लागली, जर माझ्याबरोबर एवढा वाईट व्यवहार करायचा होता तर मग आता हा दिखावा कशाला? फक्त एवढ्यासाठीच की दुसऱ्यांसमोर चांगलं दाखवायचं. लॉकडाऊनमुळे आज सगळी नाती उघडी झाली होती. आपल्याच माहेरी येऊन जेव्हा एखाद्या मुलीला नोकरानीप्रमाणे जाऊन वागू लागलं तर त्यापेक्षा वाईट काहीच नाही. अंकिताच्या रक्ताच्या नात्यावरचा विश्वास उडाला होता. स्वतःची नाती पण बदलली जातात हे तिला माहीत झालं. अंकिता थोडे दिवस तिच्या नंदेच्या घरी राहिली. त्या ठिकाणी दीपाने तिला खूप मान दिला आणि निखिलने परत जाण्याचा पास काढून दिला. त्यामुळे ती परत तिच्या नवऱ्याजवळ मुकुंदजवळ गेली. आज तिला आपल्या घरी परत येऊन खूप आनंद झाला होता. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.